जळगाव जिल्ह्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। पैशाची किंवा ट्रॅक्टरच्या भाड्याची थकबाकी वसूल करण्यासाठी नराधम कोणत्या थराला जाऊ शकतात याचं एक भयानक उदाहरण जळगाव मधील जामनेर तालुक्यातून पुढे आलंय। एका 30 वर्षीय विवाहितेच्या पतीनं शेतीसाठी ट्रॅक्टर भाड्यानं घेतलेला होता, पण गरिबीमुळे ट्रॅक्टरचं भाडं वेळेत देता आलं नाही। याच थकबाकीचा बदला घेण्यासाठी ट्रॅक्टर मालक आणि त्याच्या 3 साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवत शेतात घुसून या विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला। पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। जळगाव जिल्ह्यामधून पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जामनेर तालुक्यातील गोदरी तांडा येथील एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर ट्रॅक्टरच्या थकबाकीवरून सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। पीडितेच्या पतीने शेती कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेतलेला होता, मात्र काही कारणास्तव ते भाडं देऊ शकले नाहीत। याच थकबाकीची वसुली करण्यासाठी ट्रॅक्टर मालक आपल्या 3 साथीदारांसह थेट महिलेच्या शेतात घुसला। या नराधमांनी हातामध्ये बंदूक घेऊन विवाहितेला आणि तिच्या कुटुंबाला धाक दाखवला। त्यानंतर आरोपींनी तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर एका मागोमाग एक सामूहिक बलात्कार करण्यात आला। पैशाच्या थकबाकीसाठी एका महिलेच्या अब्रूवर अशा पद्धतीने या नराधमांनी घाला घातला। या कृत्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अतिशय संतापाची लाट आता निर्माण झाली आहे। या नराधमाचं कौर्य एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी या संपूर्ण अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केलं। जर कोणाला काही सांगितलं किंवा तक्रार केली तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करू अशी धमकी या नराधमांनी या पीडितेला दिली। त्यामुळे ही पीडिता काही काळ गप्पच राहिली। सुरुवातीला या भीतीपोटी आणि अब्रूला घाबरून या पीडितेनं कुठेही तक्रार दाखल केलेली नव्हती। तसंच सुरुवातीला काही नराधमांनी, काही लोकांनी या आरोपींना वाचवण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु जेव्हा पीडितेने आणि तिच्या पतीने एकत्र येत धाडस दाखवलं तेव्हा हे प्रकरण फतेहपूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलं। पोलिसांनी तातडीने दखल घेत नवीन BNS कायद्यानुसार या नराधमांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सध्या तपास सुरू आहे। या 4ही आरोपीला पोलिसांनी सध्या बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे। काही पैशांच्या थकबाकीसाठी एका महिलेवर बंदुकीच्या धाकाने सामूहिक बलात्कार होणं ही घटना अतिशय दुःखद मानली जाते। त्याचबरोबर या नराधमांवरती आता कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा जनसामान्य जनतेमधून आता केली जाते। आरोपी कोणत्या थराला जाऊन पैसे वसुली करू शकतात याचंच एक धक्कादायक उदाहरण आता पुढे आलेले आहे। सुरुवातीला आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न नेमका कुणी केला, कायद्याची भीती या गुन्हेगारांना का उरलेली नाही, असे गंभीर प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेले आहेत। पीडितेनं दाखवलेल्या हिमतीला आता दाद द्यावीच लागेल, कारण ज्या पद्धतीने हे कृत्य घडलेलं आहे, काही पीडिता गप्प राहिलेली होती, परंतु पीडितेच्या पतीनं आणि पीडितेने धाडस दाखवत थेटपणे या प्रकरणामध्ये आता फिर्याद दाखल केलेली आहे। 4ही आरोपींना, नराधमांना आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। पण आता या प्रकरणाचा तपास जलद गतीने होतो का आणि त्याचबरोबर या नराधमांच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।